महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. विद्यार्थ्यांच्या लढ्याचा विजय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नवापुरात सर्वपक्षीय जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर नवापूर तालुक्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय पद्धतीने उत्स्फूर्त आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला. यावेळी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा विजय असो, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असो आणि सत्याचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभारलेल्या जन आंदोलनाचा आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. या आनंदोत्सवात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, जिल्हाध्यक्ष विक्की मनुभाऊ बिराडे, प्रदेश सचिव गोलू राजपूत, सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले, शिवसेना उबाटा शहरप्रमुख अनिल वारुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष फरीद पठाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अझहर शेख, ॲडव्होकेट राहुल सिरसाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष लाजरेस वसावे, ललित मनु बिराडे, सुमित बापू पवार, शरीफ पठाण, भटू पान पाटील, सागर पान पाटील, विकी कोडी, मयूर साळवे, समाधान खेरनार, बबल्या बोराडे, अजय देवा चव्हाण, आकाश देवा चव्हाण, वसंत पेंढारकर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर. तो महाराष्ट्र माझा, झुकती है दुनिया, झुकाना वाले चाहिए. अभिजीत दिपके, सोनम वांगचुक यांनी आज या हुकुमशाहीला करून दाखवले की लोकशाही अजून या भारतात जिवंत आहे. हा नुसता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही, तर हा लोकशाहीचा विजयी आहे. ज्या नीट पेपर फुटीमुळे जंतर मंतरवर आंदोलन चालू होते, ज्यांनी लाठी खाल्ली, डोके फुटले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आज मी या राजीनाम्याच्या संबंधात अभिनंदन करतो. आणि या लोकशाहीला बळकट करण्यासाठी ज्या नवापूर वासियांनी बंदला साथ दिली व सर्व पक्षीयांनी साथ दिली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हा फक्त नीट पेपर फुटीचा विजय नसून तर या भारतीय संविधानाचा विजय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला या संविधानाचा विजय आहे. आज हे संविधान या भारतात जिवंत आहे. आज या राजीनाम्यावरून अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीमने व या सर्व पक्षी यांनी दाखवून दिले आहे. जय हिंद, जय भारत. आज एक आनंदाची बातमी आहे की बऱ्याच मागील काळापासून जो आंदोलन सुरू होतं त्याला मोठ्या प्रमाणात एक यश मिळालेले आहे. आणि ज्यांनी आत्महत्या केली होती, नीट प्रकरण जे गाजलं होतं की जे लीक झालं होतं, त्याच्या आत्महत्या केली होती, त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळालेली आहे. आणि यापुढे देखील या गोष्टी होऊ नयेत यासाठी शासनाने, केंद्र सरकारने आता पुढील कठोर पावले उचलावीत. आणि कसं आहे, समाज आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो आणि आपण एक संविधानानुसारच आपण आपल्या गोष्टी घ्याव्यात आणि पुढे कराव्यात. नाही तर विनाकारण कसं आहे, समाजाला किंवा समाजातील लोकांना याचा सतत त्रास होत असतो. म्हणून आज जी एक लोकशाहीला एक बळकटी मिळाली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे, म्हणून आज लोकशाही जिवंत आहे असं एक उदाहरण मिळालेलं आहे. आणि जिवंत संविधान हे सतत जिवंतच राहणार. जय भीम. काँग्रेस जनता पार्टी यांनी जे 36 दिवसापासून आंदोलन पुकारले होते, त्या आंदोलनाला खरं यश आजच्या दिवशी आलेलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झाला. मी सर्व काँग्रेस जनता पार्टी तसेच नवयुवक यांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं आणि यशस्वी केलं. मी सर्वांचा आभार मानतो. नमस्कार, मी विक्की मनुभाऊ बिराडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. मागील 1.5 ते 2 महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर जे काही आंदोलन चालू होतं, ते आंदोलन म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल होतं.
आज दिनांक 25/7/2026 रोजी धर्मेंद्र प्रधान अखेर यांनी राजीनामा दिला आणि भारतीय विद्यार्थ्यांचा हा विजय झाला. त्या निमित्ताने आज संपूर्ण पक्षातर्फे, मित्र पक्षांतर्फे आज जल्लोष नवापूर तालुक्यात करण्यात आलेला आहे. हा विजय फक्त विद्यार्थ्यांचा नाही, हा विजय भारत देशाचा आहे. आणि हा इशारा केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे की जर हे भारतीय विद्यार्थी, भारतीय युवा आणि भारताचे लोक जर यांनी एकदा विचार केला तर हे राजीनामा नाही, हे तुमचाही राजीनामा केंद्रामध्ये येऊन घेऊ शकतात, याची खात्री त्यांनी करावी. धन्यवाद. वांगचुक आणि अभिजित दिपके, सौरभ दास यांच्या टीमने विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी प्रकरणावरून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन केले होते. या आंदोलनापूर्वी पेपर फुटी प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. प्रथम त्या विद्यार्थ्यांना मी नमन करू इच्छितो. आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन फक्त दिल्ली येथील नाही तर संपूर्ण देशामध्ये आंदोलन पेटलं आणि या आंदोलनामध्ये जवळजवळ 30 ते 35 दिवस झाले. या आंदोलनामध्ये एक विद्यार्थिनीचा जीव सुद्धा गेलाय. त्या विद्यार्थिनीला बी मी नमन करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला असेल किंवा पेलेट गन सारख्या हत्यारांचा उपयोग करण्यात आला, काहींचे डोके फुटले, त्यांच्याशी संवेदना आहे आमच्या. आणि प्लस या आंदोलनादरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांच्यासोबत काही पालकांनी बी सहभाग घेतला, त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद करू इच्छितो. आणि हा जो विजय झालाय तो हा लोकशाहीचा विजय आहे. कारण या देशामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलंय 2014 पासून, तेव्हापासून लोकांना असं वाटत आहे की या प्रकारे हे लोक सत्ता लागू केली आहे, असं वाटतं की हुकुमशाही चालू आहे. पण आज विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं, ज्यांना ते कॉक्रोच म्हणून संबोधत होते आणि ते हिट घेऊन फिरत होते, पण त्या हिटला या कॉक्रोचांनी उत्तर दिले की कॉक्रोच कधी मरत नाही. आणि या कॉक्रोचांनी शेवटी देशामध्ये क्रांती घडवली आहे. आणि या क्रांतीवीरांना आमचा सॅल्यूट आहे, नमन आहे. आणि आजचा हा जल्लोष आमचा फक्त लोकशाहीचा विजय म्हणून आमचा हा जल्लोष होता. तर मी आजच्या या क्षणी सर्व राष्ट्रीय पक्षाचे जे आमचे कार्यकर्ते इथे जमले त्यांचाही धन्यवाद देऊ इच्छितो की या आंदोलनामध्ये, बंदच्या आंदोलनामध्ये किंवा आम्ही ज्या वेळेस एक दिवसाचं आंदोलन केलं होतं त्याच्यात बी आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्व नवापूर वासियांचे मी धन्यवाद देतो. आणि असाच या अभिजित दिपके सारख्या महाराष्ट्राच्या एका युवकाने ही जी क्रांती घडवून आणली आहे त्या क्रांतीला नमन नमन नमन.